लेट्स स्टार्ट मॅडम. अंतरे मॅडम. हो सर, पण विद्यार्थी फार कमी आहेत हो सर. हो हो करा, सुरू करा. सुरू करायचं? हो हो सुरू करा. ओके. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आजच्या तासाला उपस्थित असलेले सन्माननीय अधिकारी, शिक्षक वृंद, पालक वर्ग आणि माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, पंचायत समिती श्रीरामपूर शिक्षण विभागाच्या गट शिक्षण अधिकारी आदरणीय साईलता सांबलेटी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली मागील आठवड्यापासून आपण मिशन आरंभ इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षा सराव वर्गासाठी श्रीरामपूर तालुक्यातील शिक्षकांना संधी मिळालेली आहे. तरी आजच्या तासिकेत मी श्रीरामपूर पंचायत समिती शिक्षण विभागातर्फे सर्वांचे स्वागत करते. अगोदर माझा परिचय करून देते. माझे नाव श्रीमती प्रतिभा एकनाथ अंतरे, शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेलापूर मुले. आजच्या या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा 2019च्या बुद्धिमत्ता चाचणी या विभागातील प्रश्न क्रमांक 60 ते 75 यांचे आपण आज सराव करून घेणार आहे. तुम्ही सर्वांनी मिशन आरंभाचा भरपूर अभ्यास केलाय. सर्वांचे तासही दररोज नियमित होतात आणि मी जसे तास सुरू झाले तशी बघतीये भरपूर मुलं मोठ्या संख्येने उपस्थित असतात. तर मला तुमचं सर्वांचं कौतुक करावंसं वाटतं की एवढ्या थंडीमध्ये तुम्ही सगळेजण आवर्जून तासाला उपस्थित असता. तुमच्या पालकांचे पण खूप अभिनंदन की तुम्ही त्यांना ऍप्रिशिएट करतायत की अरे तुम्ही तासाला उपस्थित राहा, छान वाटते. तर मिशन आरंभ या उपक्रमाचे उद्दिष्ट आपण अगोदर बघूया. तर विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्ता, समज, तर्कशक्ती, अभ्यासाची सवय विकसित करणे हे याचं मुख्य उद्दिष्ट आहे. तसंच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पुढे 8वी व इतर स्पर्धा परीक्षांसाठी तयार करणे आणि शाळांमध्ये उत्कृष्ट वातावरण निर्माण करणे हे उद्दिष्ट आहे. तसंच या परीक्षेचे स्वरूप सगळ्यांना माहिती आहे, तरी पण शॉर्ट मध्ये सांगते की सर्व प्रश्न MCQ म्हणजे बहुपर्यायी प्रश्न असतात. आपण गोल व्यवस्थित रंगवला पाहिजे. एका प्रश्नाचे उत्तर एकच गोल असणार आहे. निळ्या किंवा काळ्या पेनचा तुम्ही वापर करू शकता. तसंच हे प्रश्नपत्रिकेतील प्रश्न सोडवताना वेळेचे नियोजन आणि नीट वाचन हे परीक्षेतील महत्त्वाचे घटक आहेत. आणि माझा आजचा विभाग आहे बुद्धिमत्ता. तुम्हा सर्वांना मला एवढंच सांगावंसं वाटतं की बुद्धिमत्ता हा विषय फार सोपा आहे. आपले हातचे मार्क असतात. या विभागातील प्रश्न सोडवताना आकृत्या, क्रम, समानता, पॅटर्न, तर्कशक्ती वाढवणाऱ्या प्रश्नांचा याच्यामध्ये समावेश असतो. जेवढा तुम्ही अशा प्रश्नांचा जास्त सराव करताल तेवढे आपल्याला याच्यातील जास्तीत जास्त गुण मिळतील. तर आपला जास्त वेळ न घेता मी आता प्रश्नांचं मार्गदर्शन सुरू करते. त्यासाठी मी स्क्रीन शेअर करत आहे. सर स्क्रीन शेअर होते का व्यवस्थित सांगा. हं, दिसते का सर? हो व्यवस्थित दिसते, करा सुरू. ओके. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या समोर प्रश्न क्रमांक 60 दिसत आहे. तर 59 ते 63 या प्रश्नांसाठी एक कॉमन सूचना आहे. पुढील प्रश्नात पहिल्या व दुसऱ्या पदाचा जसा संबंध आहे अगदी तसाच संबंध तिसऱ्या व चौथ्या पदात तो संबंध शोधा व प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय लिहा. हे प्रश्न फार सोपे असतात. तर आपण अगोदर या प्रश्नांचा या आकृत्यांचा संबंध कसा आहे ते आपल्याला बघायचं आहे. तर आपण बघितलं इथे तुम्हाला सर्वांना इथे माझा मोबाईल मध्ये पॉइंटर दिसत असेल. तर ही जी वरच्या बाजूला
उजवीकडील आकृती आहे या चौकोनातील, ती या दुसऱ्या चौकोनात शेजारच्या डावीकडे जात आहे आणि ही जी उजवीकडील आहे ती डावीकडे जात आहे. तसेच जेव्हा ही आकृती इकडे उजवीकडे जाते तेव्हा आपण जर व्यवस्थित निरीक्षण केलं तर ह्या 4च्या निम्मे म्हणजे 2 इथे आपल्याला दिसतात. तसेच ही जेव्हा फुलांची आकृती आहे ती ह्या ठिकाणी जाते तेव्हा 6च्या निम्मे 3 दिसतात. सेम तोच संबंध इथे खाली ह्या आकृतीत दिसतो आहे. ही जेव्हा इकडे शेजारच्या चौकोनात जाते तेव्हा इथे या 6च्या निम्मे 3 होतात. तसेच ही आकृती जेव्हा शेजारी जाते तेव्हा 8च्या निम्मे 4 दिसतात. म्हणजे आपण इथे नियम शोधलेला आहे की इथे आकृतींची जागा बदल झाली आहे आणि आकृतींची संख्या निम्मी होत आहे. त्याच्यावरूनच आपण हा तिसरा जो पद आहे त्याच्यावरून चौथा पद शोधणार आहोत. तर बघा इथे आपल्याला 2 चौकोन दिसत आहेत. मग याचा अर्थ हे 2 चौकोन शेजारच्या आकृतीत जाणार आणि इथे जर आपण मोजले तर हे 10 आहेत. म्हणजे इथे 5 चौकोन आपल्याला अपेक्षित आहेत. तसेच हे जे पाण्याचे बिंदू आहेत ते शेजारी जाणार आणि ते या 4च्या निम्मे म्हणजे 2 होणार. तसेच ह्या चांदण्यांच्या बाबतीत देखील आपण बघूया ते शेजारी जातील, 2च्या निम्मे 1 होणार आणि इथे हे जे 6 आहेत दवबिंदू तिथे हे जे बदाम आहेत ते 6च्या निम्मे 3 होणार. म्हणजेच आपला पर्याय क्रमांक आपल्या ह्याच्यामध्ये आपल्याला दिसतंय पर्याय क्रमांक 2 हे आपलं ह्याच्यामध्ये उत्तर असणार आहे. हे फार सोपं असतं मुलांनो. तुम्ही व्यवस्थित जर विचार केला, आपण आपली तर्कशक्ती लावली तर आपल्याला हे प्रश्न सहज सोडवता येतात. अतिशय सोपा प्रश्न आहे. बऱ्याचशा मुलांचं उत्तर आलं असेल तर सर्वांचं अभिनंदन. मुलं खूप छान उत्तर सांगतात. तर आपण जाऊया आता पुढील 61 नंबरच्या प्रश्नाकडे. आता मला असं वाटतं विद्यार्थी मित्रांना ह्या आकृतीमधील संबंध लगेच लक्षात आलेला असणार आहे. तर आपण जर बघितलं या पहिल्या आकृतीमध्ये हा एम जो आहे तो दुसऱ्या पदात गेल्यावर एमची ही पाण्यातील प्रतिमा आपल्याला दिसते. आणि विद्यार्थी मित्रांनो, पाण्यातील प्रतिमा ही वरचा भाग खाली आणि खालचा भाग वर अशा पद्धतीने दिसते आपल्याला. सर्वांचा भरपूर सराव झालेला आहे. त्याच्यामुळे सर्वांना नक्कीच हे उत्तर लगेच सांगता येत असतील. तसंच एमची जर पाण्यातील प्रतिमा आहे तर एलची नाहीये बरं का पाण्यातील प्रतिमा, तर एलची ही आरशातील प्रतिमा आहे. आणि आरशातील प्रतिमेमध्ये डावी बाजू उजवीकडे जाते आणि उजवी बाजू डावीकडे येत असते. खालीवर काहीही बदल होत नसतो. मग त्यानुसार आपण या तिसऱ्या पदामध्ये बघूया. तर इथे हा जो एस आहे त्या एसची पाण्यातील प्रतिमा कशी असेल. मला असं वाटतं की मुलांनी कागद पेन लगेच घेतलेले असतील, त्यांना काढता पण आली असेल. तर आपण बघूया की पाण्यातील प्रतिमा एसची अशा पद्धतीने असते आणि जेची आरशातील प्रतिमा जी आहे ती फक्त जेचा उजवीकडे जाणार आणि अशा पद्धतीने असणार. मग आपला हा जो पर्याय आहे 4 नंबर. तर हे आपलं या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. तर सगळ्यांनी व्यवस्थित बघितलंय बघा मुलांनो की आपण इथे पाण्यातील प्रतिमा आणि आरशातील प्रतिमा यांचा संबंध लावलेला आहे पहिल्या पदा का दुसऱ्या पदाशी आणि तोच संबंध इथे तिसऱ्या पदाचा चौथा पदाशी आलेला आहे. पाण्यातील प्रतिमा करताना तुम्हाला मी सांगितले वरचा भाग खाली खालचा वर आणि आरशातील प्रतिमा करताना डावं उजवीकडे आणि उजवे डावीकडे अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे. फार सोपं असतं मुलांनो हे. आकृती किचकट जरी वाटली तरी पण कच्चं काम करण्यासाठी तिथे जागा असते. तिथे आपण
या आकृतींची प्रतिमा पाण्यातील किंवा तुम्हाला जी सांगितलेली असेल ती ट्राय करायची, काढायची. फक्त पर्याय पाहून आपल्या लक्षात येत नाही, कारण आपल्याला सगळेच पर्याय बरोबर वाटत असतात. त्यातला एकच पर्याय असतो, त्या पद्धतीने आपण सोडवायचा. म्हणजे आपल्याला निश्चितच ह्या प्रश्नाचे मार्क मिळून जातात. तर अशा पद्धतीने पर्याय क्रमांक 4 आपला आलेला आहे. आता जाऊया आपण पुढील प्रश्नाकडे. आता इथे बघूया आपण. हा 62 नंबरचा प्रश्न आपल्या पुढे दिसतो स्क्रीनवर. तर या 62 नंबरच्या प्रश्नात पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी संबंध आपल्याला शोधून काढायचा आहे. आता हा प्रश्न आपली तर्कशक्ती लावणारा आहे. इथे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या कसोट्या लावून बघाव्या लागतात. ते एका संख्येचे विभाज्य आहेत का? त्यांचा गुणाकार आहे, समविषम संख्या आहेत, की आणखी काही आहे यांच्यामध्ये? दुप्पट आहे, तिप्पट आहे, वर्ग आहे, घन आहे. आपल्याला प्रश्नाला विचार करायला वेळ फार कमी असतो. तो वेळ वाया घालवून आपल्याला चालत नाही, कारण की पुढचं वेळेचं नियोजन आपलं नक्कीच कोलमडून जातं. त्याच्यामुळे आपण या प्रश्नाकडे अगदी फास्टमध्ये बघायचं असतं, की इथे कोणती आपल्याला कसोटी लागू होणार आहे, नेमकं इथे काय लागणार आहे. मग तुम्ही मुलांनी विचार पण केलेला असणार आहे, की इथे काय येणार आहे. तर आपण जर बघितलं की इथे 8 आहे, पुढे आहेत 504. मग इथे नेमकी कोणती कसोटी लागू होऊ शकते बरं? तर तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांना मला एक महत्त्वाचा सल्ला द्यावासा वाटतो, की संख्या असतात त्यांचे वर्ग, घन तुम्ही नक्की पाठ करून ठेवा किंवा मग फास्ट गुणाकार करायचा त्यांचा. म्हणजे मग तुम्हाला त्यांचे वर्ग, घन ऑन द स्पॉट लिहिता येतील. मी तुम्हाला सांगते का आहे? कारण की इथे ह्या दोन पहिल्या आणि दुसऱ्या पदामध्ये घनाका संबंध आलेला आहे. तर तो संबंध कसा बघू आपण. हे पहा, 8चा घन. घन म्हणजे 8चा 3 वेळेस गुणाकार. 8 गुणिले 8 गुणिले 8. आपलं उत्तर आलेलं आहे 512. पण हे काय आपलं उत्तर नाहीये. मग आणखी कसा संबंध लागलाय? तर बघा, ज्या संख्येचा घन केलाय आपण, घन कोणाचा केला? 8चा केला. मग या आलेल्या उत्तरातून ज्या संख्येचा घन आपण केलाय ती संख्या मायनस केलेली आहे. बघा, 512 वजा 8 आणि उत्तर आलेलं आहे 504. आता पुढचं तुम्हाला लगेच उत्तर आलेलं असणार आहे. पहिल्या पदाचा संबंध सापडला की चौथं पद आपल्याला आपोआप लक्षामध्ये येतं. तर इथं आपण जास्त वेळ नको वाया घालवायला, लगेच बघूया आपण. इथे आपल्याला 6चा घन करायचा आहे आणि त्यातून ज्या संख्येचा घन केलेला आहे तीच संख्या आपल्याला मायनस करायची आहे. तर बघूया आपण. पहा, इथे आपण 6चा घन म्हणजे पुन्हा तेच. घन म्हणजे त्या अंकाचा 3 वेळेस गुणाकार. 6 गुणिले 6 गुणिले 6 बरोबर उत्तर आलेलं आहे 216. आणि बघा मुलांनो, हे फसवे पर्याय असतात. आपण जर खूप घाईत केलं तर आपल्याला 216 हे उत्तर बरोबर वाटणार आहे, परंतु हे उत्तर काही बरोबर नाहीये. कारण आपण बघितलेलं आहे की 216 घन आहे, पण आपल्याला त्या आलेल्या उत्तरातून ज्या संख्येचा घन केलेला आहे ती संख्या तर मायनस करायची राहिलेली आहे. त्याच्यामुळे जास्त घाई आपल्याला करायची नाहीये. आपल्याला शांतपणे विचार करायचा आहे की त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला नेमकं कसं काढायचंय, तिथपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. मग शांतपणे विचार केला तर आपल्या लक्षात येतंय की इथे आपण घन तर केला, पण 216 मधून 6 मायनस करायचा राहिलाय. मग 216 मधून 6 जर आपण कमी केले तर उत्तर येत आहे 210. मग आपण बघूया 210चा पर्याय नंबर कोणता आहे? 3. तर या 62व्या प्रश्नासाठी
आपला पर्याय क्रमांक आलेला आहे 3. हा संबंध लावणं तुम्हाला सोपं जाईल केव्हा? मी तुम्हाला पुन्हा पुन्हा तेच सांगेल की तुम्ही अशा प्रश्नांचा जास्तीत जास्त सराव करा. शिक्षक तुम्हाला शिकवायचं काम करतात, पालकही तुम्हाला सगळं प्रोव्हाइड करतात, परंतु परीक्षेत प्रश्नांची उत्तरं काढणं, त्यावेळेस विचार करणं हे पूर्णपणे तुम्हालाच करावं लागतं बघा विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यामुळं तुम्ही सर्वांनी शांतपणे विचार करण्याची सवय करायची आहे. कुठल्याही प्रश्नाचे उत्तर काढताना आपल्याला घाई करायची नाहीये. तर जाऊया पुढील 63 नंबरच्या प्रश्नाकडे. आता इथे बघा, इथे पण आपल्याला काही 2 संख्या दिसत आहेत. पहिली संख्या आहे 241, दुसरी संख्या आहे 4124 आणि तिसरी संख्या आहे 372. मग आपल्याला सर्वप्रथम 241 चा 4124 या पदाशी संबंध शोधून काढायचा आहे. इथे आपण कसोट्या वापरून पाहूया. 241 च्या पाढ्यामध्ये आहे का ही संख्या? तर नाहीये. ही संख्या त्या पाढ्यामध्ये नाहीये तसा विचार केला तर. मग नेमकं आता काय इथे होणार आहे बरं? इथे हे की दुप्पट आहे का? तिप्पट आहे का? चौपट आहे का? तर नाही. इथे कुठलीच लागू होत नाहीये. मग अशा वेळी आपल्याला थोडा वेगळा विचार करावा लागेल. मग तो वेगळा विचार आपण कसा करायचा? मग आपण अशा वेळेस या ज्या अंक हे जे आपल्या समोर अंक आहेत 241 मधील 2, 4 आणि 1 यांचा आपण सेपरेट विचार करूया. मग सेपरेट विचार म्हणजे काय? की 2ला कितीने गुणलं तर 4 आलंय? बघा, 2ला 2 ने गुणलं तर उत्तर आलेलं आहे 4. तसंच ह्या 12 उत्तर कसं आलं? तर 4ला 3 ने गुणलं तर उत्तर आलेलं आहे 12 आणि 1ला 4 ने गुणलं तर उत्तर आलेलं आहे 4. म्हणजे बघा मुलांनो, तर 2, 3 आणि 4 या नंबरनी आपल्याला इथे असलेल्या संख्यांना गुणायचं आहे. म्हणजे कसं? 2ला 2 ने, 4ला 3 ने आणि 1ला 4 ने. तर बघूया आपण जमतंय का आपल्याला? ओके. तर बघा, ह्या आपण इथे बघितलं 2ला 2 ने गुणलं उत्तर आलेलं आहे 4. 4ला 3 ने गुणलं उत्तर आलेलं आहे 12. 1ला 4 ने गुणलं उत्तर आलेलं आहे 4. मिळाली आहे आपली संख्या 4124. अतिशय सोपा प्रश्न होता हा. पुढचं तुमचं कॅल्क्युलेशन लगेच करून झालेलं असणार आहे, कारण की ह्या तासाला सगळे हुशार मुलं असतात. तर पुढचं कॅल्क्युलेशन आपण केलं. 3ला 2 ने गुणलं तर उत्तर येते 6. 7ला 3 ने गुणलं उत्तर येते 21 आणि 2ला 4 ने गुणलं तर उत्तर येत आहे 8. बघा, इथे आपल्या समोर स्क्रीनवर लगेच उत्तर फ्लॅश झालंय, सगळ्यांना दिसतंय. मला वाटतं सगळ्यांना खूप सोपा वाटला असेल हा प्रश्न. तर 6228 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. आपण संबंध शोधून काढलेला आहे. 2, 3, 4 ने गुणलं आहे तेव्हा आपल्याला हे उत्तर मिळालेलं आहे. म्हणजेच ह्या 63व्या प्रश्नाचा उत्तर पर्याय क्रमांक 1 हे आपल्याला मिळालं. तरी ते आपल्याला आपला विचार खूप फास्ट करावे लागतात. आता इथे आपलं मार्गदर्शन चालू आहे म्हणून त्या प्रश्नाला आपण तेवढा वेळ दिलाय. प्रत्यक्ष परीक्षेमध्ये आपण वेळ देऊ शकत नाही. तर जाऊया आपण आपल्या पुढील 64व्या प्रश्नाकडे. तर अगोदर प्रश्न शांतपूर्वक वाचायचा. एकदम आपण प्रश्न वाचताना कुठेच लक्ष द्यायचं नाही आहे. वर्गामध्ये गोंगाट असेल किंवा काही पण गोंधळ असेल तर तिकडे लक्ष द्यायचं नाही आपल्याला. आपण फक्त आपली प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका यांच्याकडेच लक्ष देऊ. तर शांतपणे आपण प्रश्न वाचू.
तर इथे काही अंक दिलेले आहेत. 7, 8, 3, 2, 5, 6, 4, 2, 8, 7, 2, 3, 6, 8, 9, 4, 6. आपल्या समोर ह्या संख्या दिसत आहेत. वरील संख्यामालेत सम अंकानंतर लगत सम अंक व सम अंकापूर्वी लगत विषम अंक असे किती वेळा झाले आहे? तर आपण काय करतो, प्रश्न कधी कधी वाचतो, पण आपण जास्त म्हणजे घाईमध्ये लक्षात येत नाही आपल्या. तर इथे त्यांनी आपल्याला सांगितलंय, आपण लगेच नोट करायचं की सांगितलेलं काय आहे की सम अंकानंतर लगत सम अंक. सम अंकानंतर लगत म्हणजे लगेच, त्या सम अंकानंतर लगेच सम अंक आणि सम अंकापूर्वी लगत विषम अंक. पूर्वी काय आलं पाहिजे? विषम अंक. पूर्वी विषम अंक आला पाहिजे आणि नंतर सम अंक आला पाहिजे. मग त्यासाठी मी इथे काय करणार आहे बघा, की अगोदर या संख्यांमध्ये मी सर्व सम अंक शोधले बघा मुलांना. तर इथे आपण सम अंक शोधले, तर इथे 8, 2, 6, 4, 8, 2, 6, 8, 4, 6 हे सम अंक आपल्याला दिसून येतात. मग त्या सम अंकांमध्ये पूर्वी विषम अंक आणि नंतर लगत सम अंक हे आपल्याला शोधायचे आहेत. तर आपण शोधलेत, तर आपल्याला हे 3 अंक आपल्याला सापडलेले आहेत. बघा, 6 पूर्वी हा 5 मिळालेला 5 विषम अंक आहे आणि 6 नंतर 4 हा सम अंक आहे. तसंच इथे देखील 6 पूर्वी 3 हा विषम अंक आहे आणि नंतर 8 हा सम अंक आहे. इथे देखील 4 पूर्वी 9 हा विषम अंक आहे आणि 6 हा सम अंक आहे. म्हणजे आपल्याला इथे तीनच सम अंक असे भेटलेत की ज्यांच्या पूर्वी आपल्याला विषम अंक सापडलेले आहेत. बाकी सर्वांच्या नंतर एकतर अगोदर सम अंक आहेत किंवा नंतर विषम अंक आहेत. तर आपल्या ह्या 64व्या प्रश्नाचं आपलं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे पर्याय क्रमांक 3. अतिशय सोपा प्रश्न होता. समविषम अंक फक्त इथे व्यवस्थित वाचण्याची जर आपण सवय केली तर 100% आपल्याला या प्रश्नाचे पैकीच्या पैकी गुण मिळतील. आता इथे बघू आपण. आता इथे आपल्याला प्रश्न आकृती दिसते आहे, तर तिथं सेम टू सेम म्हणजे तंतोतंत जुळणारी आकृती आपल्याला शोधायची आहे. बघा, अगदी आपल्याला पहिल्या नजरेमध्ये या सगळ्या आकृत्या सेम वाटतात की नाही, याच्यामध्ये शोधायचं कसं, तर बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांना सापडलेली असणार ही आकृती. याची सेम टू सेम आकृती कोणती आहे, पर्याय पण आलेले असतील, स्क्रीनवर फ्लॅश होत असतील. तर आपण जर विचार करायचा असेल तर बघायचं सगळ्यांनी की आपण काय करायचं की ह्या ह्याची ही आकृती आहे, याच्यात आपण प्रथम रेषा मोजूया. 1, 2, 3. इथे 3 रेषा आहेत. मग त्याच्यावरून आपण या भागातील 3 रेषा कुठे कुठे आहेत ते मोजू. हे पहा, ह्या आकृतीत 4 आहेत, ह्या आकृतीत 3 आहेत, या आकृतीत 3 आणि या आकृतीत 3. म्हणजे ही जी प्रथम पर्याय जो आहे तो ह्याला लागू होणार नाहीये, कारण की इथे 3 रेषा आलेल्या आहेत. त्याच्यामुळे पहिल्या पदाचा आपण विचार सोडून द्यायचा. मग राहिले हे 1, 2, 3 या तिघांमध्ये. आता या तिघांमध्ये आपल्याला उत्तर शोधायचं आहे. तर आता खालच्या भागात 1, 2, 3 आणि 4 इथे 4 आलेल्या रेषा आहेत. मग 4 रेषा कुठे आहेत? 1 नंबर तर आपण सोडलेला आहे. मग आपण मोजूया. 1, 2, 3, 4 इथे आहे 4. 1, 2, 3च येते. म्हणजे ही आकृती पण आपल्याला, हिचा पण आपल्याला विचार करायचा नाही. पुढे बघू. 1, 2, 3, 4 इथे 4 आहेत. म्हणजे याचा पर्याय एक तर 2 असेल किंवा 4 असेल.
पुढच्या भागात बघूया आपण. इथे आहेत 2. मग आता 2 कुठे आहेत? 1 2. इथेही 2 आहे. 1 2 3. बघा आपण उत्तराच्या किती जवळ आलो. अगदी कमी वेळामध्ये आपल्याला उत्तर सापडलंय. तुम्हालाही सापडलं असेल. त्याच्यामुळे ही 4 नंबर पण होऊ शकत नाही, हो की नाही? 1 होऊ 1 नंबर होऊ शकत नाही, 3 नंबर होऊ शकत नाही, 4 नंबर होऊ शकत नाही. फक्त ह्याच्यामध्ये पर्याय क्रमांक 2 ही आकृती ह्या आपल्या आकृतीशी तंतोतंत जुळणारी आहे. तंतोतंत जुळणारी आकृती जेव्हा आपण बघत असतो परीक्षेमध्ये, तेव्हा सोप्याकडून अवघडाकडे जायचं असतं. आपण अगदी प्राथमिक स्तरापासून विचार करायचा आणि त्या प्रश्नाचं उत्तर शोधायचं आहे. जाऊया पुढील प्रश्नाकडे. आता इथे बघूया आपण. इथे पण सेम तेच आहे. प्रश्न आकृतीशी जुळणारी तंतोतंत आकृती आपल्याला शोधायची आहे बघा. तर इथे बऱ्याचशा मुलांना आलेलं असणार आहे की इथे आकृती कोणती असेल. खूप सोपं आहे मुलांनो. तुम्हाला कार्टून फार आवडतं, तर त्या कार्टूननुसार इथे आपल्याला दिसतंय की हे कार्टून आहे. तर ह्या कार्टूनचे डोळे आहेत ते आपण बघितले. सॉरी त्या कार्टूनचे डोळे बघितले आपण, तर आपल्याला दिसतायत की कार्टूनचे डोळे वरती दिसतायत. मग त्याच्यावरून आपण ह्या 2 डोळे कुठे वरती आहेत, तर आपण इथे बघितलं ह्या आकृतीत वरती आहेत, ह्या आकृतीत वरती आहेत, ह्या आकृतीत वरती आहेत. मग नंतर बघू आपण की त्याचं जे तोंड आहे, त्या तोंडावरून आपण विचार करूया की ह्या आकृतीतील यांचं तोंड कुठे आहे. तोंडाचा जो खालचा भाग आहे तो रंगवलेला आहे. इथे बघितलं आपण की पहिल्या आकृतीमध्ये तोंडाचा भाग खाली रंगवलेला आहे. दुसऱ्या आकृतीमध्ये देखील खाली दिसतोय. तिसऱ्या आकृतीत देखील खाली दिसतोय. चौथ्यात दिसत नाहीये. म्हणजे आपलं उत्तर जे आहे ते 1 किंवा 3 मध्येच आपलं उत्तर दिसतंय. बऱ्याचशा मुलांना उत्तर आलेलं असणार आहे. मग आपण जाऊया ह्याच्या कानाकडे. मग ह्याचे कान जर बघितले आपण, तर कानावरून आपल्या लक्षात येतंय की या आकृतीतील जो एक कानाचा भाग आहे तो वर आहे आणि दुसऱ्या कानाचा भाग खाली आहे. मग याच्यावरून आपल्याला लगेच लक्षात येतंय की आपला पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. अतिशय सोपा प्रश्न होता. तुम्हाला सगळ्यांना हा प्रश्न लगेच सोडवता आलेला असणार आहे. तर हा आपल्याला खूप म्हणजे सहज मार्क मिळून जाणारा प्रश्न आहे. तर काही हरकत नाही, तुम्हाला आलं असेल तर जाऊया आपण आता पुढील प्रश्नाकडे. आता इथे हा देखील फार म्हणजे फार सोपा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. इथे आपल्या पुढे प्रश्न आपण वाचूया. इथे आपल्या पुढे संख्या मला दिलेली आहे ABCDEFGHIJ KLMNO PQRST UVWXY. वरील इंग्रजी अक्षरमालेत उजवीकडून 15वे अक्षर कोणते? मग इथे तुमचा होण्यासारखा नाही असा गैरसमज, परंतु बरेचसे मुलं घाईमध्ये काय करतात की उजव डावीकडे त्यांच्या म्हणजे घाईमध्ये होतं, मुद्दाम नाही होत, चुकून होत असतं. तर मुलं काय करतात ABCDEFGHIJ KLMNO असं चुकून ह्या बाजूनी मोजायला सुरुवात करतात. आणि बघा इथे किती फसवा आहे. इथे आपल्याला ओ हे अक्षर देखील आपल्याला दिसतंय. मग आपण घाईमध्ये काय करतो की याचा पर्याय ओच असणार असं करतो. तर नाही, आपण इथे लक्षपूर्वक बघितलं तर यांनी काय सांगितलंय, उजवीकडून. उजवी कोणती? तर आपली उजवी धरायची. आपण उजव्या हाताकडून ती संख्या मला मोजायची आहे. मग ती संख्या मला मोजताना काय करायचं आहे की आपल्या उजवीकडून अक्षरे मोठ्याने वाचत जायची. मोठ्याने म्हणजे अगदी लिटरली मोठ्याने नाही, तर आपल्या स्वतःला समजेल अशा
मोठ्याने वाचायचे आहेत. म्हणजे कशी बघूया आपण. अगोदर काय करायचंय, आपण इथं समजून घ्यायचंय की प्रत्येक ठिकाणी 5 अक्षरांचा संच आहे. 5 दुने 10, 15, 20 आणि 25. इथे 25 अक्षर आहेत. म्हणजेच 15 होण्यासाठी आपल्याला 3 अक्षरांचा संच घ्यावा लागेल. मग आपण जर Y पासून सुरुवात केली, Y, X, W, V, U, T, S, R, Q, P, O, N, M, L आणि K. म्हणजे 15 नंबरला आपल्याला कोण दिसतंय? K दिसतो आहे आपल्याला. जेव्हा आपण उजवीकडून हे अक्षरमाला बघितली तर आपल्याला इथे K दिसतो आहे. म्हणजेच आपला पर्याय क्रमांक आपल्याला इथे 3 दिसतो आहे. 3 नंबर आपल्याला इथे लगेच गोल रंगून टाकायचा. बघा विद्यार्थी मित्रांनो, ही जी संख्यामालेचे प्रश्न आहेत ते अतिशय सोपे असतात. तिथे आपल्याला बहुतेक हुशार मुलांचं कधीच इथे हे उत्तर चुकत नाही. कोणतेही मुलं हे प्रश्न सोडवू शकतात. फक्त उजवं आणि डावं हे लक्षपूर्वक बघायचं. उजवी म्हणजे आपल्या उजवीकडून त्या प्रश्नांचं बघायचं आहे, त्या अक्षरांची मालिका बघायची आहे, आपली उजवी आणि डावी देखील आपलीच. तर हे प्रश्न आपल्याला, या प्रश्नांची उत्तरं हमखास मिळून जाणारी आहेत. हे प्रश्न सर्वांनी सोडवायचे. लक्षपूर्वक प्रत्येक प्रश्नाला योग्य वेळ द्यायचा आहे. आता आपण जाऊया पुढील 68 नंबरच्या प्रश्नाकडे. आता इथे बघूया आपण. प्रश्न आहे, प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या संख्येचा पर्याय शोधा व लिहा. आता हे प्रश्न देखील सोपे असतात, परंतु विचारप्रवर्तक प्रश्न असतात बघा. तर बहुतांशी याच्यामध्ये बऱ्याच कसोट्या लागू होतात. कधी कधी या दोघांचा गुणाकार असतो, कधी कधी यांची बेरीज असते, केव्हा केव्हा यांची मायनस असते, केव्हा केव्हा याचा इथे वर्ग दिलेला असतो, या दोघांच्या बेरगेचा वर्ग असतो, केव्हा केव्हा या दोघांच्या बेरगेचा घन असतो. म्हणजे इथे आपल्याला फक्त एकाच प्रकारे विचार नाही करावा लागत, कारण आपल्याला तिथे प्रत्येक कसोटी लावून बघायची असते अगदी कमी वेळात. मी तुम्हाला दरवेळेस तेच सांगते आहे की कमी वेळात जास्त विचार करायचा, कारण आपल्याला वेळ कमी असतो. मग इथे जर आपण बघितलंय तर आपल्या लक्षामध्ये येत आहे, आलंही असेल बऱ्याचशा विद्यार्थ्यांना. माझ्या समोर सगळे हुशार विद्यार्थी आहेत. तर इथे जर बघितलं आपण तर इथे एकच कसोटी लागू होते. कसोटी कशी लागू होते, तर इथे 5 अधिक 3, 5 अधिक 3 उत्तर येते 8. आता लगेच 8 दुने 16 असं नाही. मग इथे 16 कसे आले, तर 5 अधिक 3 8 आणि मग आपण 5 वजा 3 म्हणजे 5 मधील आणि 3 मधील आपण फरक काढलाय. तो फरक आलेला आहे 2. आणि त्या फरकाने आलेल्या बेरगेच्या उत्तराला जेव्हा आपण गुणतो 8 गुणिले 2, तेव्हा उत्तर येत आहे 16. येते लक्षामध्ये? अगोदर काय केलं आपण, ह्या दोघांची बेरीज केली. 5 अधिक 3 8 आणि त्याच्या फरकाने 5 वजा 3 2, 8 गुणिले 2 नी गुणलं, उत्तर आलेलं आहे 16. तसंच या तिसऱ्या चौकोनामध्ये बघू आपण. 7 अधिक 2 ह्या दोघांची बेरीज केली आपण तर उत्तर येतंय 9. 7 अधिक 2 बरोबर 9. त्याचा फरक काढूया. 7 वजा 2 5. तर 9 5 45. इथे आपलं हे पण उत्तर आलंय. मग ह्याच्यावरून हे उत्तर काढणं आपल्याला एकदम इझी जाईल बघा. 6 अधिक 4, 6 अधिक 4 10 आणि 6 आणि 4 मधील फरक आहे 2. 10 गुणिले 2 बरोबर उत्तर येत आहे 20. बघा इथं मी आपल्याला सगळ्या कॅल्क्युलेशन्स दाखवलेल्या आहेत. आपल्याला कोरं काम करण्यासाठी, कच्चं काम करण्यासाठी
जागा दिलेली असते कोरी, तर त्या ठिकाणी आपण हे कॅल्क्युलेशन करायचे आहेत. इथे मी तुम्हाला दाखवलेलं आहे. इथं बेरीज केली, इथे त्यांचा फरक काढला आणि मग त्या दोघांचा गुणाकार करून पहिल्या चौकोनातलं 16 उत्तर आलं. तिसऱ्या चौकोनात इथं बेरीज केली, इथे फरक काढला आणि त्यांचं उत्तर ह्या तिसऱ्या चौकोनाचं 45 आलेलं आहे. सेम तेच दुसऱ्या चौकोनासाठी इथे बेरीज केली, इथे फरक काढला आणि 10 गुणिले 2 बरोबर 20 हे आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. पर्याय क्रमांक 4. अतिशय सोपा होता हा प्रश्न, फक्त थोडासा वेगळ्या पद्धतीने विचार करावा लागतो. इथे आपल्याला ह्या बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार ह्या क्रिया आपल्या व्यवस्थित जर म्हणजे फास्ट आपण करत असू, तुमच्या शिक्षकांनी तुम्हाला वेगवेगळ्या ट्रिक दिलेल्या असतील बघा. YouTubeवर देखील ह्या बेरीज, गुणाकार वगैरे भागाकार करण्यासाठी ट्रिक्स मिळतात. तर सूत्रे आणि क्लुप्त्या हे पुस्तक देखील उपलब्ध आहे मार्केटला. त्याच्यावरून आपण ह्या सगळ्या ज्या क्रिया आहेत, मूलभूत क्रिया, त्या फास्ट करू शकतो. त्या क्रिया फास्ट केल्या तर आपल्याला नक्कीच ह्या प्रश्नांचे गुण मिळून जातात. विचार वाढवणारे हे प्रश्न असतात बुद्धिमत्ता विषयाचे. तर आपण जाऊया आता पुढील प्रश्नाकडे. हा प्रश्न अतिशय सोपा आहे. इथे देखील तुम्हाला 100% गुण मिळण्याची मी खात्री देते. फक्त लक्षपूर्वक वाचायचं, पुन्हा पुन्हा तेच सांगेल. तर 69वा प्रश्न माझ्या स्क्रीनवर फ्लॅश होतोय बघा. प्रश्न वाचूया आपण शांतपणे. एका सांकेतिक भाषेत 2ला 5 म्हटले, 3ला 4 म्हटले आणि 7ला 9 म्हटले तर 3 अधिक 2 गुणिले 7 बरोबर किती? अतिशय सोपं आहे. तुमच्या कॅल्क्युलेशन झालेले पण असतील. मग आपण जर सरळ केलं तर म्हणजे अगदी घाईमध्ये काय होतं, 3 अधिक 2 गुणिले 7 आपण ह्याच पदावलीचं उत्तर मांडतो. तर तिथे ते देखील उत्तर आलेलं आहे. तुम्हाला मी सांगितलं की फसवे पर्याय असतात. आपल्याला तो पर्याय बरोबर वाटतो, तर हे आपलं उत्तर नाहीये बाळांनो. तर मग उत्तर आपल्याला शोधायचं आहे. कसं? की त्यांनी आपल्याला आत्ताच सांगितलं काय, की 2ला 5 म्हटले, 3ला 4 म्हटले आणि 7ला 9 म्हटले. प्रश्नपत्रिकेमध्ये अगोदर या जे अंक आहेत त्यांच्या खाली सर्वप्रथम एक रेषा मारून घ्यायची, अंडरलाईन करून घ्यायचं. म्हणजे आपल्याला ह्या कॅल्क्युलेशन करणं अतिशय सोपं जातं. आणि यांच्याऐवजी नवीन आलेल्या पदांचा वापर करून आपल्याला तिथे उत्तर मिळणार आहे. मग 3ला काय म्हटलंय? 4. मग ह्या 3च्या ऐवजी येणार आहे 4. 2ला काय म्हटलेलं आहे त्यांनी? 5. मग 2च्या ऐवजी येणार आहे 5. आणि 7ला काय म्हटलेलं आहे? 9. म्हणजे बघा आपली पदावली तयार कशी होणार आहे? 3च्या ऐवजी येणार 4, 2च्या ऐवजी 5 आणि 7च्या ऐवजी 9. आपली ही पदावली आता नवीन स्वरूपामध्ये हीच पदावली आहे. 3 अधिक 2 गुणिले 7 हीच पदावली आहे, परंतु त्यांनी त्यांच्याऐवजी सांगितलेले अंक आपण इथे वापरलेत. मग बघा नवीन पदावली तयार झालेली आहे. 4 अधिक 5 गुणिले 9. आता तुम्हाला सगळ्यांनी सांगितलेलं असेल की पदावलीमध्ये जेव्हा फक्त बेरीज असते तेव्हा पहिल्या पदापासून सुरुवात करायची. वजाबाकी असेल त्याला देखील तोच रूल आहे. परंतु जेव्हा गुणाकार किंवा भागाकार त्या पदावलीमध्ये येत असतो तेव्हा आपल्याला सर्वप्रथम गुणाकार असेल, भागाकार असेल तो आपल्याला करायचा असतो. सर्वप्रथम गुणाकार भागाकाराची क्रिया आणि मग नंतर बेरीज वजाबाकी जे तुम्हाला सांगितलेलं असेल ते आपल्याला करायचे. तर इथं बघूया आपण गुणाकार सांगितलेला आहे 9 आणि 5चा. 5 गुणिले 9
45 आणि 45 अधिक 4 उत्तर आलेलं आहे 49. मग 49 साठी पर्याय क्रमांक 2 हे आपलं ह्या 69व्या प्रश्नाचं उत्तर आहे. अतिशय सोपा प्रश्न होता. इथे देखील तुम्हाला 100% मार्क मिळणार आहेत. तर सर्वांनी त्या पद्धतीने सोडवायचा आहे हा प्रश्न. प्रश्नपत्रिकांचा सराव करा, नक्कीच तुम्हाला यश मिळेल. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. 70वा प्रश्न आहे, प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या संख्येचा पर्याय शोधा व लिहा. इथे आपल्याला 1, 2, 3 हे ट्रँगल दिसत आहेत आणि त्या ट्रँगल मध्ये ह्या संख्या दिसत आहेत. 3, 2, 4 मध्ये 81, 7, 1, 5 मध्ये 169, 5, 4, 6 आणि मध्ये क्वेश्चन मार्क म्हणजे तिथे कोणती संख्या येणार आहे ते आपल्याला शोधायचंय. मग बघा आता आपण इथे देखील नेहमीप्रमाणे आपल्याला कसोट्याच वापरायच्या आहेत. मग इथे बऱ्याचशा वेळेस यांचा कधी कधी बेरीज असते, यांचा सगळ्यांचा गुणाकार असतो. तुम्ही भरपूर प्रश्न सोडवलेले आहेत. मग ह्यामध्ये नेमकं आता आपल्याला काय करायचं आहे तर आपण बघितलं तर आपल्याला लगेच लक्षामध्ये येत आहे की इथे आपण काय करणार, 3, 2, 4 हे जे 3 संख्या आहेत त्यांची बेरीज केली. मग आपली बेरीज आलेली आहे 9 आणि 9चा वर्ग 81. हे आपल्याला उत्तर इथे सहज मिळून गेलंय. मग सेम तेच 7 अधिक 1 अधिक 5 उत्तर आलेलं आहे 13 आणि 13चा वर्ग आहे 169. मग आपल्याला हे बघा आपण इथं उत्तर देखील काढलेलं आहे. 3 अधिक 2 अधिक 4 बरोबर 9. 9 गुणिले 9 बरोबर 81. दुसऱ्या चौकोनाची दुसऱ्या ट्रायंगलची देखील सेम तेच, तिन्ही संख्यांची बेरीज आणि आलेल्या उत्तराचा वर्ग. वर्ग म्हणजे त्याच संख्येचा 2 वेळेस गुणाकार आणि घन म्हणजे त्याच संख्येचा 3 वेळेस गुणाकार. मग तिसऱ्या पदामध्ये देखील आपण बघितलं 5 अधिक 4 अधिक 6 उत्तर येत आहे आपलं 15. मग 15चा वर्ग 225 हे आपलं याचं उत्तर आलेलं आहे. यासाठी आपण वर्ग जर आपले फास्ट पाठ असतील तर आपल्याला 100% ह्या देखील प्रश्नाचे मार्क मिळणार आहेत. तर आपल्या ह्या 70व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. आलं विद्यार्थी मित्रांनो लक्षात सगळ्यांच्या? ठीक आहे, आपण जाऊया पुढील प्रश्नाकडे. तर हा प्रश्न देखील फार सोपा आहे. आपण अगोदर वाचूया 71वा प्रश्न. एका सांकेतिक भाषेत प व न 456 व ज न 542 व नळ 74 तर जळजळ हा शब्द कसा लिहाल? मग आता यांची सूचना महत्वाची आहे की अंक व अक्षरांचा क्रम सारखाच असेल असे नाही. म्हणजे काय की प व न 456, मग याचा अर्थ प म्हणजे 4, व म्हणजे 5, न म्हणजे 6 असं असणार नाही. मग आपल्याला कसं शोधायचंय? सर्व विद्यार्थी मित्रांना माहिती आहे की काय करायचं की आपण अगोदर कॉमन अक्षर शोधायचे आहेत. कॉमन अक्षरांवरून त्या अंकांमधील कॉमन अंक शोधायचा, म्हणजे त्या कॉमन अक्षरासाठी तो कॉमन अंक असणार आहे. तर इथं आपण बघितलं नळ आणि वजन. नळ आणि वजन त्याच्यामध्ये आपण जर बघितलंय तर न कॉमन आहे, हो की नाही, आणि अंक आहे 4. तर म्हणून आपण न साठी आपल्याला मिळतोय 4. मग नळमध्ये जर 4 अळ साठी असेल तर साहजिकच, न साठी 4 असेल तर साहजिकच अळ साठी असेल 7. मग इथे आपल्याला न साठी 4 आणि ळ साठी 7 हे आपल्या लक्षात आलंय. मग इथे पवन आणि वजन याच्यामध्ये आपण जर विचार केला तर कॉमन अक्षर आहेत 5, हो की नाही. इथे सॉरी, कॉमन अक्षर आहे व.
मग आणि ऑलरेडी आपण न साठी 4 शोधलाय. मग आपण कॉमन अक्षर बघितलं आहे 5, तर आपल्याला व साठी 5 ही संख्या आपल्या लक्षात येते. आणि मग राहिलं व साठी जर 5 असेल, न साठी जर 4 असेल, तर 100% ज साठी 2 हेच अंक असणार आहे. आणि त्याच्यावरून आपण मग इथे जळजळ जळजळ ज साठी 2, ळ साठी 7, 2 7 2 7 हे आपण अंक शोधलेले आहेत. आणि आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक आहे 4. अतिशय सोपा प्रश्न आहे. तुम्हाला याच्या देखील गुण मिळून जातात. पुढे बघूया आपण 72वा प्रश्न. हा प्रश्न, तर हा देखील तुम्हाला सोपा प्रश्न आहे. स्क्रीनवर दिसता आहे तुम्हाला बघा की इथे अंकांसाठी एक ठराविक चिन्ह दिसतंय. तर आपण प्रथम सूचना वाचूया. प्रश्न क्रमांक 72 व 73 साठी सूचना. अक्षर व चिन्हांचा तक्ता पाहून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. च साठी हे चिन्ह आहे, ढ साठी आपल्याला हे चिन्ह दिसतंय, र साठी दिसतंय, व साठी आहे, ग साठी आहे, ह साठी हे आहे, कानासाठी 2 रेषा आहेत आणि मात्रासाठी 2 उभ्या रेषा आहेत. बघा इथे काना म्हटले की आपण उभ्या रेषा देतो, पण यांनी आपल्याला इथे फसवलेलं आहे. कानासाठी त्यांनी आडव्या रेषा घेतल्यात आणि मात्रासाठी उभ्या रेषा घेतल्यात. मग त्यावरून आपल्याला आता चेहरा हा शब्द कोणत्या चिन्हांनी दाखवाल, हा त्यांनी आपल्याला प्रश्न केलेला आहे. अतिशय सोपं आहे. बघा आपण आपल्या रफ कामामध्ये अशा प्रकारे लगेच च साठीचं चिन्ह, त्याची चला एक मात्रा, मात्रेसाठी हे चिन्ह, ह साठी हे चिन्ह, र साठी हे आणि कानासाठी हे. मग अशा प्रकारे आपला हा जो आहे चेहरा शब्द इथे ह्या 5 चिन्हांनी तयार होत आहे. मग आपल्याला पर्यायामध्ये दिसतंय की लगेच लक्षात आलं असेल की पर्याय नंबर 1 हे याचं उत्तर येत आहे. फक्त आपण इथे काना म्हणजे उभी रेषा नाहीये हे लक्षात घ्यायचं. चुकून हे दोन्हीही हे आणि हे 1 नंबर आणि 3 नंबर सारखं दिसेल. त्याच्यामुळे आपण कान्यासाठी आडव्या रेषा आहेत हे पाहून पर्याय क्रमांक 1 चा गोल रंगवायचा आहे. जाऊया आपण पुढील प्रश्नाकडे. इथे देखील तेच अक्षर व चिन्हांका तक्ता पाहून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. तोच तक्ता आलेला आहे, पण आता आपल्याला या चिन्हांवरून शब्द शोधायचा आहे. कोणता शब्द तयार होतो ते आपल्याला शोधायचंय. मग बघूया. हा जो आहे ट्रायंगल, तर ह्याच्यापासून याला आहे ग, हो की नाही. आपला ग शब्द आहे. आडव्या रेषा म्हणजे काना, मग गला काना गा. याच्यासाठी आहे ढ, या फुलीसाठी आहे व. आणि आता हे जे आहे, मग आपण लगेच घाईमध्ये काय करतो, गाढव, हो की नाही. आपल्याला 73वा प्रश्न आहे. वॉर्निंग बेल व्हायला आलेली असते, मग आपण पटकन 1 नंबरचा गोल रंगू, पण नाही, गाढव शब्द नाही आहे. कारण इथे मात्रा आहे. मात्रेसाठी उभ्या रेषा आहेत, त्याच्यामुळं वला मात्रा येणार आहे. गाढवे. गाढवे हा शब्द याच्यावरून तयार होणार आहे. पर्याय क्रमांक 3. अगदी शेवटचा जरी प्रश्न असेल तरी पण व्यवस्थित बघायचा आहे आणि त्या प्रश्नाचा उत्तराचा योग्य गोल आपल्याला इथे रंगवायचा आहे. यासाठी कच्चं काम फास्ट करण्याची सवय लावा सगळ्यांनी. तर हे आहे 73व्या प्रश्नाचं उत्तर. आपण जाऊया पुढील 74 नंबरच्या प्रश्नाकडे. हे पाहिजे मी तुम्हाला करून दाखवलं आहे. अशा पद्धतीने करायचं आहे सर्वांनी.
पुढे जाऊया 74 नंबरच्या प्रश्नाकडे. बघा, अतिशय सोपा प्रश्न आहे. म्हणजे अगदी आपल्या रोजच्या जीवनातील घटनांसंबंधी हे प्रश्न असतात. आपण सॉरी आपण आपल्या शाळेमध्ये नेहमी मूल्य शिक्षण घेत असतो. आपले शिक्षक त्याबद्दल आपल्याला नेहमी जागरूक ठेवत असतात, की आपल्या आजूबाजूला एखादी घटना घडली तर आपण कसं वागलं पाहिजे, आपण सर्वांचा कसा आदर सन्मान केला पाहिजे, आपली प्रतिक्रिया काय असेल एखाद्या प्रसंगासंबंधी, तर त्याविषयी हे प्रश्न असतात. ज्यांच्या अंगी मूल्य रुजलेले असतात, ज्यांच्या अंगी म्हणजे सर्वच मुलांच्या अंगी हे मूल्य रुजलेले असतात. कारण वेळोवेळी आपल्या घरचे देखील आपल्याशी त्या संदर्भाने आपल्याला मार्गदर्शन करत असतात. कारण प्रत्येकाच्या घरी वडीलधारे असतात. ते पण तुम्हाला सांगत असतात, की "अरे, असं झालं की असं करायचं." मग त्याच्यावरून ह्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला हमखास येतात. अतिशय सोपे प्रश्न असतात. इथे सर्वच विद्यार्थी, मी म्हणेल सर्वच विद्यार्थ्यांना इथे 2 गुण मिळून जातात. तर बघा, आपला 73 नंबरचा प्रश्न आहे. शिक्षकांनी 74 नंबरचा प्रश्न आहे. शिक्षकांनी तुमच्या मित्राच्या निबंधाचे खूप कौतुक केले, तर तुम्ही काय कराल? तर पर्याय नंबर 1 आहे, शिक्षकांशी अबोला धरेन. दुसरा आहे, मित्राशी बोलणार नाही. तिसरा आहे, मित्राचे अभिनंदन करेल. आणि चौथा आहे, आपलेच निबंध लेखन चांगले आहे असे सर्वांना सांगेल. तर तुम्हाला लगेच उत्तर आलेलं आहे, की आपण आपल्या मित्राचं जर कौतुक केलं, खूप कौतुक केलं, तर नक्कीच आपण शिक्षकांशी अबोला धरणार नाही, की माझ्या मित्राचं कशाला कौतुक केलं, किंवा मित्राशी पण बोलणार नाही असंही होणार नाही. कारण तो मित्र आपलाच आहे. त्याचं कौतुक केलं तर आपल्याला नक्कीच आनंद होणार आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, मित्राचे अभिनंदन करेल. आणि सर्वांनीच आपल्या मित्राचं अभिनंदन केलं पाहिजे. आपल्या मित्राच्या किंवा आपल्या समाजामध्ये आढळणाऱ्या सगळ्या चांगल्या गोष्टींना आपण सगळ्यांनी आनंदाने त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे, त्यांना अप्रिशिएट केलं पाहिजे, की नक्कीच त्या चांगल्या गोष्टींचा परिणाम आपल्या समाजावर चांगला होत असतो. आपण देशाचे सुजाण नागरिक आहोत. तर सर्वांनी हे लक्षात ठेवायचं, की दुसऱ्याचं कौतुक झालं तर आपल्याला आनंदच झाला पाहिजे. तर पुढे जाऊया या विभागातील शेवटच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 75. पाणवठा दूषित होऊ नये यासाठी पुढीलपैकी कोणती कृती योग्य ठरेल? बघा, आपल्याला परिसर अभ्यास, कार्यानुभव, शारीरिक शिक्षण याच्यामध्ये आपल्याला नेहमी पाणी, जलसाक्षरता याच्याबद्दल आपण माहिती घेतो, हो की नाही? आपल्याला आपले शिक्षक सांगत असतात, की सर्वांनी शुद्ध पाणी प्यायचं आहे. मग ते पाणी शुद्ध कसं करायचं हेही आपल्याला माहिती आहे. पाणी अशुद्ध कशाने होतं हेही आपल्याला माहिती आहे. आपल्या घरात देखील त्याचं प्रॅक्टिकल दररोज आपली आई करत असते. शाळेतले शिक्षक सांगत असतात. तर ह्या प्रश्नाचं उत्तर इथे 4 पर्यायामध्ये लपलेलं आहे. बघा, पर्याय क्रमांक 1, पाणवठ्यावर अंघोळ करणे. 2, पाणवठ्यावर कपडे न धुणे. आणि 3, पाणवठ्या काठी शौचासाठी बसणे. आणि 4 आहे, पाणवठ्यावर जनावरे धुणे. बघा, तर प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे, की पाणवठा दूषित होऊ नये यासाठी काय केलं पाहिजे, हो की नाही? मग त्यातून आपल्या लगेच लक्षामध्ये आलं असेल विद्यार्थी मित्रांच्या, की पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर आहे, पाणवठ्यावर कपडे न धुणे. याच्यामुळे आपलं पाणी दूषित होणार नाही आहे. पाणवठ्यावर अंघोळ करून 100% दूषित होणार. शौचासाठी आता पूर्वीचा जमाना राहिलेला नाहीये. सगळ्यांच्या घरी शौचालय आहे. पण पूर्वी नव्हते तेव्हा पाणवठ्याकाठीच बसायचे. त्याच्यामुळं हे तर पर्याय असणारच नाहीये. पाणवठ्याकाठी शौचासाठी बसणे हा पर्याय नाहीये. पाणवठ्यावर जनावर धुणे हा पण पर्याय नाहीये. तर एकमेव पर्याय पाणवठ्यावर कपडे न धुणे
हे आपल्याला इथे दिसून येत आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी आज आपण 1 ते 75 बुद्धिमत्ता या विषयातील 1 ते 75 या प्रश्नांची उत्तरं आपण इथे बघितलेली आहेत. सर्वांनी या शिष्यवृत्ती परीक्षेचा चांगला अभ्यास करायचा आहे. यश 100% तुम्हाला मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तुमच्या सर्वांचा खूप अभ्यास झालेला आहे. तसंच आपली अहिल्यानगर जिल्हा परिषद, प्रत्येक तालुक्याची पंचायत समिती देखील तुमच्या यशासाठी खूप कष्ट घेत आहे. तुमचे शिक्षक, मार्गदर्शक, पालक हे देखील भरपूर कष्ट घेत आहेत. आणि दर सराव वर्गाला मी बघतीये दररोज मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित असतात. आज देखील रविवार सुट्टीचा दिवस, एवढी थंडी आहे तरी देखील बरेचसे विद्यार्थी मित्र उपस्थित आहेत. सर्वांनी या मार्गदर्शन वर्गांचा चांगलाच लाभ घ्यावा आणि घेतलेला पण आहे. इथून पुढेही घ्या. नक्कीच तुम्हाला या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी त्याचा उपयोग होईल. सर्वांना या परीक्षेसाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेलापूर मुले आणि पंचायत समिती श्रीरामपूर यांच्यातर्फे हार्दिक शुभेच्छा. आणि तुम्ही सर्वांनी मला ऐकून घेतलं आणि पंचायत समितीने मला जी बोलण्याची संधी दिली आहे आज, त्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू मॅडम. आज प्रतिभा अंतर मॅडम यांनी बुद्धिमत्तेचे पेपर मधील प्रश्न क्रमांक 60 ते 75 अतिशय सोप्या भाषेमध्ये आपणास समजावून सांगितले. त्यानंतर उद्या याच वेळी पुन्हा भेटू आपण. धन्यवाद. धन्यवाद सर.